Hello everyone. Today I welcome you all in this English lecture. Today we'll discuss about the question answers of the book review Swami and Friends by R.K. Narayan. So let's begin. We'll start with the vocabulary. First काय nightmare. Nightmare is a very horrible frightening dream or a very frightening experience. म्हणजे एकदम भयंकर स्वप्न पडतं ना आपल्याला, त्याला आपण नाईटमेअर म्हणतो. टू हॅरिस इज टू ट्रबल म्हणजे त्रास देणे. टू प्ले हॅवॉक इज टू कॉज डॅमेज और कन्फ्युजन म्हणजे डॅमेज कॉज करणं किंवा कन्फ्युजन क्रिएट करणं, त्याला आपण टू प्ले हॅवॉक म्हणतो. एक्सक्विजिटिव्हली इज व्हेरी लाईव्हली म्हणजे एकदम लाईव्हली पद्धतीने आपण काहीतरी करतो, त्याला एक्सक्विजिटली म्हणतो. पर्स्पेक्टिव्ह इज पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय? पॉईंट ऑफ व्ह्यू, दृष्टिकोन. नेक्स्ट काय? ॲट्रिब्यूट इज टू बिलीव्ह दॅट समथिंग इज कॉज्ड बाय समबडी म्हणजे असं बिलीव्ह करणं की कोणीतरी काहीतरी केलं आहे. एनकम्पस्ड इज एनसर्कल्ड और इन्क्लुडेड म्हणजे इन्क्लूड करणं किंवा एनसर्कल करणं. स्पॉयलर्स इज अ पर्सन और थिंग दॅट स्पॉइल्स समथिंग म्हणजे कोणताही व्यक्ती काहीतरी घाण करतो ना, त्याला आपण स्पॉयलर्स म्हणतो. टेक्निकल जॅर्गन इज लँग्वेज पेक्युलियर टू सम क्लॅन प्रोफेशन दॅट अदर्स फेल टू अंडरस्टँड. टेक्निकल जॅर्गन म्हणजे काय? एक अशी लँग्वेज जी फक्त मोजक्याच जणांना कळते आणि दुसऱ्यांना कळत नाही. सिम्प्लिसिटी इज द स्टेट ऑफ बिंग सिम्पल म्हणजे एकदम सिम्पल राहणे, त्याला आपण सिम्प्लिसिटी म्हणतो. सेन्सिटिव्ह, क्विक टू अंडरस्टँड फिलिंग्स ऑफ अदर्स म्हणजे पटकन आपण एखाद्या व्यक्तीचे फिलिंग्स ओळखू शकतो, त्याला सेन्सिटिव्ह म्हणतो. इन कन्क्ल्युजन इज फायनली म्हणजे आपण म्हणतो ना फायनली काहीतरी झालं, त्याचा अर्थ काय? इन कन्क्ल्युजन. इसेन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी और फीचर ऑफ समथिंग म्हणजे एखाद्या वस्तूची एकदम चांगली क्वालिटी किंवा त्याचं फीचर, त्याला आपण इसेन्स म्हणतो. एपिक इज अ लाँग पोएम अबाउट ॲक्शन्स ऑफ ग्रेट मॅन और वुमन म्हणजे एखादी मोठी पोएम एखाद्या ग्रेट मॅन किंवा विमेनची, त्याला आपण एपिक म्हणतो. स्टेट वेदर यू ॲग्री और डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर आपल्याला स्टेटमेंट्स दिले आहेत आणि आपल्याला तिकडे सांगायचं आहे की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. जर चूक असेल तर डिसॲग्री आणि बरोबर असेल तर ॲग्री. स्वामी इज अ क्लोज माउथेड लिटिल किड तर स्वामी एक क्लोज माउथेड लिटिल किड नव्हता, सो हे स्टेटमेंट आपण ॲग्री नाही करत, सो दिस इज डिसॲग्री. स्वामी हेटेड मॅथमॅटिक्स वर्स तर स्वामीला मॅथ्स अजिबात आवडायचं नाही, तर ह्याच्याशी आपण सहमत आहोत म्हणून हे ॲग्री. नो इव्हेंट और पार्ट्स ऑफ द स्टोरी आर मेन्शन इन दिस बुक रिव्ह्यू तर या बुक रिव्ह्यूमध्ये काही स्टोरीचा पार्ट मेन्शन नाही केलं आहे, तर याच्याशी आपण सहमत आहोत म्हणून ॲग्री. मिस्चिवियसनेस वॉज द मोस्ट स्ट्रायकिंग क्वालिटी ऑफ 10 year old स्वामी तर मिस्चिवियसनेस ही ॲक्च्युली त्याची स्ट्रायकिंग क्वालिटी होती कोणाची? स्वामीची, तर याच्याशी पण आपण सहमत आहोत म्हणून हेही ॲग्री येणार. नेक्स्ट पार्ट इज स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू की फॉल्स आहे ते सांगायचं आहे आपल्याला. द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रॅमर अँड डिफिकल्ट टेक्निकल वर्ड्स तर मग ह्या बुकमध्ये तर एकदम सिम्पल ग्रॅमर आहे आणि काही टेक्निकल वर्ड्स पण नाही आहेत म्हणून ही स्टेटमेंट फॉल्स. द बुक सर्कल्स राऊंड द मिस्चिफ ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड मग ह्या बुकमध्ये ऑलरेडी दिलं आहे की तो लहान मुलगा कशी मस्ती करतो आणि ते किड्सच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने दिलं आहे म्हणून हे ट्रू येणार. R.K. नारायण्स स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक तर मग ह्यांची जी बुक आहे R.K. नारायण यांची स्वामी अँड फ्रेंड्स तर ही बुक लहान मुलंही वाचू शकतात आणि टीनेजर्सही वाचू शकतात, तर हेही ट्रू आहे. मिस्चिवियस किड्स आर नॉट ॲज सेन्सिटिव्ह ॲज अदर पीपल तर मग हे तर साफ चुकीचं आहे, तेही सेन्सिटिव्ह असतात दुसऱ्या पीपलसारखे. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज रस्किन बॉन्ड तर हे पण साफ चुकीचं आहे कारण ऑथर कोण आहे? R.K. नारायण आहेत. दिस बुक इज अ गुड रीड ओनली फॉर किड्स तर हेही चुकीचं आहे म्हणून फॉल्स येणार कारण ऑलरेडी R.K. नारायण यांनी सांगितलं होतं की टीनेजर्स पण वाचू शकतात ही बुक. द ऑथर हॅज रिटन दिस बुक टू कॅप्चर द स्पिरिट ऑफ द माइंड अँड लाईफ ऑफ अ टीनेज किड तर मग हे ट्रू आहे कारण ऑथरनी त्यासाठीच ही बुक लिहिली होती की एखाद्या टीनेज किडचं त्यांना जे माइंड आहे ते कॅप्चर करायचं होतं, त्याच्या लाईफ स्टोरीबद्दल सांगायचं होतं. द महाभारत इज अ ग्रेट इंडियन एपिक तर महाभारत ॲक्च्युली एक चांगली इंडियन एपिक आहे तर हे ट्रू आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस आपल्याला आता सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत. नारायण गेट्स डीपली इन टू वर्किंग ऑफ स्वामीज 10 year old mind
ओके, सो नारायण कशावर वर्क करतात, जे स्वामीचं 10 year old माइंड आहेत त्याच्यावर. एक्सप्लेन्स इन प्लीजिंग मॅनर हाऊ स्वामी थिंक्स. ही टू एक्सप्लेन्स व्हॉट इज द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. म्हणजे तेही एक्सप्लेन करतात की वर्ल्डचा ॲक्च्युली काय पर्स्पेक्टिव्ह आहे. द रीडर फील्स लाईक स्वामी अँड गेट्स अटॅच्ड विथ द कॅरेक्टर. तर आता जे रीडर आहेत त्यांना असं वाटतं की जणू तेच स्वामी आहेत आणि ते त्या कॅरेक्टरशी अटॅच्ड होतात. नेक्स्ट पार्ट इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. डिस्क्राईब स्वामीज कॅरेक्टरिस्टिक्स इन 3 or 4 सेंटेन्सेस. आता आपल्याला स्वामीचे कॅरेक्टरिस्टिक्स डिस्क्राईब करायचे आहेत 3 किंवा 4 सेंटेन्सेसमध्ये. स्वामी इज अ मिस्चिव्हियस अँड टॉकेटिव्ह लिटिल किड ऑफ अबाउट 10 years old. मग इथे काय म्हटलं आहे, स्वामी एक 10 वर्षाचा खोडकर मुलगा असतो आणि खूप टॉकेटिव्ह मुलगा असतो, म्हणजे सतत बडबड करणारा. ही कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. तो एका जागेवर नसतो, सतत इथे तिथे तो वावरत असतो. माहिती आहे ना खोडकर मुलं कशी असतात, इकडे तिकडे सतत ते लोक जात असतात, काहीतरी कळ काढणार कोणाची, त्यांचं ते कामच असतं, ते एका जागेवर स्थिर बसतच नाहीत. ही हेट्स गोईंग टू स्कूल, हेट्स मॅथमॅटिक्स इवन वर्स. तर दुसऱ्या मुलांसारखं त्यालाही शाळेत जायला अजिबात आवडत नाही आणि त्याहून जास्त तर त्याला मॅथ्स आवडत नाही. स्कूल इज अ फ्रायटनिंग अँड अनप्लेझंट एक्सपिरियन्स फॉर हिम. तर शाळेत जाणं म्हणजे त्याला खूप भीती वाटायची आणि खूप अनप्लेझंट एक्सपिरियन्स होता त्याच्यासाठी, म्हणजे त्याला अजिबात मजा नाही यायची शाळेत जायला. ही ऑलवेज गेट्स इन टू ट्रबल अँड अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. तर ह्यामुळे काय व्हायचं, त्याला त्याच्या वडिलांचा खूप मार भेटायचा आणि नेहमी मार खायचा होता त्याच्या वडिलांचा. ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक ऑर डॅमेज समथिंग अँड हॅरेस समबडी. तर त्याला काय करायचं असायचं, सूर्याच्या खाली त्याला खेळायला आवडायचं, त्यानंतर लात मारायला आवडायची, त्याच्यानंतर त्याला झाडावर चढायला आवडायचं आणि तो सतत कोणाला सतवत असायचा. दिस इज अ टिपिकल लाईफ ऑफ द किड. तर अशीच स्वामीची लाईफ होती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती खोडकर होता तो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. वाय सम पेरेंट्स मे बी वरीड अबाउट द डिस्क्रिप्शन ऑफ अ मिस्चिव्हियस 10 year old बॉय इन द बुक. व्हॉट डज द रिव्ह्युअर से अबाउट इट. तर इथे काय विचारलं आहे की या बुकमध्ये ऑलरेडी एका 10 वर्षाच्या पोराबद्दल सांगितलं आहे आणि इनफॅक्ट तो पोरगा खोडकर आहे. तर काही पॅरेंट्सला का काळजी वाटते ही बुक वाचायला आणि ह्यावर रिव्ह्युअरला काय म्हणायचं आहे. सम पॅरेंट्स मे बी वरीड अबाउट द डिस्क्रिप्शन ऑफ अ मिस्चिव्हियस 10 year old बॉय बिकॉज दे थिंक दॅट माइट इन्फ्लुएन्स देअर ऑलरेडी मिस्चिव्हियस चिल्ड्रन. तर इथे काय म्हटलं आहे की पॅरेंट्सची जे मुलं आहेत ते ऑलरेडी मिस्चिव्हियस आहेत, ते ऑलरेडी खोडकर आहेत. तर पॅरेंट्सला थोडी भीती वाटते, त्यांना थोडी काळजी वाटते की जर ही बुक त्यांनी वाचली पुन्हा तर त्यांच्यावर अजून प्रभाव पडेल, ते अजून मस्तीखोर होतील, अजून खोडकर होतील. बट द रिव्ह्युअर reassures them that the book describes the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure. पण जो रिव्ह्युअर आहे, जो रिव्ह्यू करतो या बुकला, जो सांगतो या बुकबद्दल, तो काय म्हणतो की काही काळजी करायची गरज नाही आहे. ह्या बुकमध्ये त्या खोडकर मुलाबद्दल तर लिहिलं आहे पण एका हार्मलेस आणि प्युअर फॉर्मबद्दल लिहिलं आहे. म्हणजे पॅरेंट्सच्या मुलांना अजिबात काळजी करायची गरज नाही आहे, त्यांच्यावर एवढा काय प्रभाव नाही पडणार आहे कारण हार्मलेस आहे हे आणि इनफॅक्ट प्युअर आहे खूप. ऑल्सो अमिस्ट all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and tender kid who is really very sensitive. तर इथे काय म्हटलंय की स्वामी एक मस्तीखोर आणि खोडकर मुलगा तर आहे पण तो एक खूप फन लविंग मुलगा आहे, म्हणजे प्रेमळ मुलगा आहे आणि खूप सेन्सिटिव्ह आहे, लोकांचा खूप विचार करतो तो. अँड इट इज अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिव्हियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लविंग पीपल ऑफ ऑल. तर काय म्हटलं इथे, एक फॅक्ट आहे की जे खोडकर मुलं असतात ते सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असतात आणि प्रेमळसुद्धा असतात दुसऱ्या मुलांहून. सो दिस इज द मेसेज दॅट द डिस्क्रिप्शन कन्वेज टू ऑल ऑफ अस. तो हाच मेसेज आहे की ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आणि इनफॅक्ट हा डिस्क्रिप्शन आपल्याला कन्वे करतो हा मेसेज आपल्या सगळ्यांना इनफॅक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. राईट फ्रॉम द पॅसेज द वर्ड्स रिलेटेड टू स्टडी. आता स्टडीला कोणते वर्ड्स रिलेट करतायत. तर फर्स्ट आहे बुक, लिटररी व्हॅल्यूज, लिटरेचर, ग्रॅमर, रीड, टेक्स्ट, सब्जेक्ट, टेक्निकल वर्ड्स, इंग्लिश, जीनियस, सेंटेन्सेस. तर हे सगळे वर्ड्स आहेत पॅसेजमधून जे स्टडीला रिलेट करतात. ओके, व्हॉट इन्फॉर्मेशन डू यू गेट फ्रॉम द पॅसेज अबाउट आर्गे नारायण्स
लिटररी वर्क्स फ्रॉम दिस पॅसेज. तर इथे काय विचारलं आहे, तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन भेटते आर के नारायण यांच्याबद्दल आणि त्यांनी जे लिटररी वर्क्स केलेत त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. आर के नारायण हॅज प्रोड्यूस मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस. तर इथे काय म्हटलं आहे की आर के नारायण यांनी खूप जास्त लिटररी वर्क्स प्रोड्यूस केलेत आणि ते आउटस्टँडिंग होते, म्हणजे उत्कृष्ट होते. अपार्ट फ्रॉम स्वामी अँड फ्रेंड्स अदर वर्क्स बाय नारायण इन्क्लूड मालगुडी डेज. तर काय म्हटलं इथे की त्यांनी स्वामी अँड फ्रेंड्स तर लिहिली आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एक सिरीज बनवलेली मालगुडी डेज, तीही खूप फेमस आहे. द गाईड, द पेंटर सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच एज शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन्स ऑफ द इंडियन एपिक्स द रामायण अँड द महाभारत. तर गाईड आहे, परत पेंटर सायन्स आहेत आणि त्यांनी शॉर्ट व्हर्जन पण बनवलेले इंडियन एपिक्सचे. आता इंडियन एपिक्स कोणते, रामायण आणि महाभारत. आणि रामायण आणि महाभारत जर तुम्ही बघितलं नसेल तर तुमची लाईफ खरंच व्यर्थ आहे. तुम्ही इनफॅक्ट ते डेफिनेटली बघा, खूप काही शिकाल तुम्ही त्यातून आणि ॲज अ पर्सन तुम्ही खूप इम्प्रूव्ह व्हाल. ओके, नेक्स्ट पार्ट इज पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स. डू यू थिंक दॅट इवन टुडे मोस्ट ऑफ आवर किड्स लाईक टू लिव्ह द लाईफ स्वामी वॉज लिव्हिंग. तर तुम्हाला असं वाटतं का की आजकालची मुलं त्यांनाही स्वामीसारखी लाईफ जगायला आवडेल. येस, आय डेफिनेटली थिंक सो. इट इज नॅचरल इन्स्टिंक्ट ऑफ मोस्ट ऑफ द किड्स टू प्ले, टू मेक फन, टू प्ले मिस्चिव्स अँड टू एन्जॉय द लाईफ लाईक स्वामी. तर हो, मला डेफिनेटली असं वाटतं, कारण लहान मुलामध्ये तो नॅचरल इन्स्टिंक्टच असतो. त्यांना मस्ती करायला खूप आवडतं, त्यांना मजा घ्यायला खूप आवडते, त्यांना खोडकर असायला खूप आवडतं आणि इनफॅक्ट त्यांना त्यांची लाईफ अशी जगायला खूप जास्त आवडते. दुसऱ्यांची कळ काढणं, परत छेडखानी करणं, तर त्यांना अशीच लाईफ आवडते लहानपणी. दे ट्राय टू अवॉइड गोईंग टू स्कूल अंडर सम प्रिटेक्स्ट अँड डिसलाईक टू लर्न सम पर्टिक्युलर सब्जेक्ट्स. तर त्यांना शाळेत जायला एवढं आवडत नाही आणि शाळेत जाण्यापेक्षा त्यांना अभ्यास करायला नाही आवडत बिलकुल. आणि त्यांच्याकडे असे सब्जेक्ट्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता स्वामीचा कसा मॅथ्स आहे, तसं दुसरे लहान मुलांना पण काही काही सब्जेक्ट्स आवडत नाहीत बिलकुल पण, जसं सायन्स आहे, इंग्लिश आहे. दे आर ऑफन बीट इन फॉर द नॉटीनेस, मिस्टेक्स अँड द मिस्चिवियस डीड्स. तर ते खूप मार खातात त्यांच्या आईवडिलांकडून. का? कारण ते खूप मस्तीखोर असतात, नॉटी असतात आणि सतत काय ना काय चुका करत असतात आणि त्यांचा स्वभाव कसा असतो, खोडकर असतो, मिस्चिवियस असतो. दे डू एनिथिंग दॅट कम्स टू द्या माइंड अनइंटेन्शनली. ते लोक काही करतात, त्यांच्या जे मनात येतं ते काही करतात, पण अनइंटेन्शनली करतात, म्हणजे मुद्दाम नाही करत. त्यांचं काही इंटेन्शन नसतं दुसऱ्यांना हर्ट करायचं, पण ते लहान असतात, त्यांचा इन्स्टिंक्टच तसा असतो. ओके, व्हॉट डिफरन्स डू यू फाइंड बिटवीन द चिल्ड्रन ऑफ स्वामीज डेज अँड टुडेज चिल्ड्रन. तर इथे काय विचारलं त्यांनी, तुमच्या मते काय डिफरन्स आहे ज्या काही स्वामी खेळायचा त्या चिल्ड्रनमध्ये आणि आत्ताच्या काळातल्या चिल्ड्रनमध्ये. आय डोंट थिंक देर इज एनी पेक्युलर डिफरन्स बिटवीन द चिल्ड्रन ऑफ स्वामीज डेज अँड टुडेज चिल्ड्रन. तर मला असं काही वाटत नाही की फार एवढा डिफरन्स आहे दोघांमध्ये. चिल्ड्रन ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड ऑफ ऑल द टाइम्स आर द सेम. तर अख्ख्या जगात सेम टाईप्सचे चिल्ड्रन्स असतात. द ओनली डिफरन्स बिटवीन देम अकॉर्डिंग टू मी is that many of today's children keep themselves busy in mobiles and other gadgets and mobile games instead of playing in open space. तर माझा फक्त एकच ओपिनियन आहे, मला असं वाटतं की फक्त एकच डिफरन्स आहे. अगोदरच्या काळी सेलफोन्स वगैरे नव्हते एवढे, म्हणून लहान मुलं होते ते सतत मस्ती करायचे, सतत खेळायचे, सतत कळ काढायचे. आणि आत्ताच्या काळी आता मोबाईल्स आलेत, परत गॅजेट्स पण आलेत नवीन नवीन इलेक्ट्रिकल. तर मग आत्ताच्या काळी लहान मुलं जास्त मोबाईलमध्ये असतात, त्यांचं सतत माइंड मोबाईलमध्ये असतं, मग ते एवढं जास्त खेळत नाही ओपन स्पेसमध्ये. तर माझ्यामध्ये फक्त हाच डिफरन्स आहे दोघांमध्ये. नाहीतर लहान मुलं आहेत ते खोडकर असतातच, ते मस्तीखोर असतातच. ओके, विच मॅगझीन फॉर चिल्ड्रन डू यू लाईक द मोस्ट, वाय. तर तुम्हाला लहान मुलांसाठी कोणती मॅगझीन आवडते आणि का. आय लाईक द मॅगझीन टिंटिन द मोस्ट. आय लाईक इट बिकॉज इट प्रोव्हाइड्स ऑल काइंड्स ऑफ लिटरेचर द चिल्ड्रन लाईक. तर मला टिंटिन म्हणून जी मॅगझीन आहे ती खूप आवडते. का? कारण त्यात सगळ्या प्रकारचे लिटरेचर्स आहेत जे एका लहान मुलांना आवडतात. इट गिव्स फेरी टेल्स, मायथॉलॉजिकल स्टोरीज, हिस्टॉरिकल स्टोरीज, जोक्स अँड विविड इन्फॉर्मेशन रिलेटेड टू एव्हरी फील्ड ऑफ चिल्ड्रन्स लाईफ. तर ह्या मॅगझीनमध्ये त्यांनी फेरी टेल्स दिले आहेत, म्हणजे माहिती आहे ना, परीचे वगैरे जे स्टोरीज असतात ते, मायथॉलॉजिकल स्टोरीज पण दिले आहेत,
परत हिस्टॉरिकल स्टोरीज दिले आहेत, हिस्ट्रीला जे बिलॉंग करतात ते शिवाजी महाराजाचे वगैरे असतील, परत जोक्स दिले आहेत बरेच, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन दिले आहेत जे लहान मुलांना ऐकायला आवडतील. इट ऑल्सो गिव्स कार्टून्स फॉर द किड्स इन व्ह्यू ऑफ द किड्स विच आर हार्मलेस अँड प्युअर. तर यांनी यात वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून्स पण दिलेत जे लहान मुलांना खूप आवडतील आणि जे लहान मुलांसाठी एकदम हार्मलेस असतील आणि प्युअर आहेत ते. इट इज अ प्राइसलेस गिफ्ट फॉर मी एव्हरी मंथ. तर माझ्यासाठी ते खूप प्राइसलेस गिफ्ट आहे. फायनल पार्ट ऑफ आवर डिस्कशन दॅट इज कम्प्लीट द वेब. आर.के. नारायण स्टाईल अँड लँग्वेज डिस्क्राईब इन द रिव्ह्यू. तर आर.के. नारायण यांची स्टाईल विचारली इथे, ती डिस्क्राईब करायला सांगितली आहे. द बुक हॅज नो हेवी ग्रॅमर ऑर डिफिकल्ट वर्ड्स. तर ह्या बुकमध्ये काही हेवी ग्रॅमर नाही आहे, म्हणजे एकदम कठीण ग्रॅमर नाही आहे आणि काही डिफिकल्ट वर्ड्स पण नाही आहेत. इंग्लिश यूज्ड इन दिस बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल विदाउट ट्रबलिंग वर्ड्स. तर ह्या बुकमध्ये जे इंग्लिश यूज केली आहे तीही खूप सिम्पल आहे आणि प्लेन आहे आणि अजिबात ट्रबल नाही करणार आपल्याला समजण्यासाठी. इट हॅज ग्रेट लिटररी व्हॅल्यूज. त्यामध्ये खूप चांगले लिटररी व्हॅल्यूज आहेत, खूप जास्त व्हॅल्यूज दिले आहेत जे आपल्या लाईफमध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो. द सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस यूज बाय ऑदर ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. तर ऑदरनी खूप सिम्पल आणि शॉर्ट सेंटेन्सेस यूज केले आहेत आणि मग त्यामुळे ही बुक खूपही सिम्पल आहे. नेक्स्ट काय, 2 ॲडव्हान्टेजेस ऑफ रीडिंग द बुक स्वामी अँड फ्रेंड्स. 2 काय ॲडव्हान्टेज आहेत, काय फायदे आहेत ही बुक वाचण्याकरता. फर्स्ट आहे, द बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस अँड जस्ट एन्जॉय रीडिंग इट. तर सगळ्यात पहिला फायदा काय की खूप चांगली बुक आहे लहान मुलांसाठी आणि इनफॅक्ट कोणत्याही एजचे मुलं असतील त्यांच्यासाठी खूप चांगली बुक आहे ही आणि लहान मुलं एन्जॉय करतील ही बुक वाचायला. यू कॅन इम्प्रूव्ह युअर इंग्लिश बाय रीडिंग दिस बुक. जर तुम्हाला तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही ही बुक नक्की वाचा असं ऑदर यांनी सांगितलं आहे. सो दिस इज द एंड ऑफ आवर डिस्कशन. विल मीट ऑन टू द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.